ज्ञानोबा तुकाराम चला चला समोर चला ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम चला चला
महाराज मंडळी वाटचालीचा दिंडी प्रदक्षिणा आहे म्हणा. कोणता असते वाटचालीला अभंग म्हणा तुम्ही वारकरी ना. अरे
वाजवा. चला मागं, चला बरं. चला मागं. चला मागं, चला. चला मागं. सारखं चला मागं. चला मागं. एवढी एकच
शेवट शेवट हो महाराज शेवटची तुमचं पाटनगर समोर दादा समोर या पाटनगर पुढे जा ना बाजूला हो ना बघा ना
देव
मस्तक घेवले आरती ज्ञान राजा गणपती रामाचा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी राम आरती तुकाराम दाखवी सगळ्यात पाषाण सागरे तसे तुवाने आंबडची आरती तुकाराम सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी राम आरती तुकाराम तुकाराम से ब्रह्मा तुकाचे आले मरुडी राम चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी राम आरती तुकाराम रागाचा महिला त्रिभुवन तुझी तोड गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम सारा वेगळा नाथाचे बोध संसार दुःखनाशे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्थ त्रिभुवन तुझी तोड जगत गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वादर चिता धनी न गुणी गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्थ त्रिभुवन तुझी तोड जगत गुरु जगन्नाथ आरती एकनाथा देवा भैरवनाथा दीननाथा समर्था आरती अवकाशीपुरी अवतार अति तुझा गणित खेळ व्हावे माझे आज पंढरीचा वार करे संत सत्य सर्वता पंढरीचा वार करे चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करे अकल भागसी व्हावे तया कल्पनेचे पादान हे कोणी काढे अहंकाराचा वारा न लागो राजसा रामा म्हणे तया असावे कल्पनेचे मादान हे कोणी काढे महाजन एक गणपती आहे या संतासी निर्वी हे तुका म्हणे आता उधार या संतासी निर्वी हे चिमद दे ज्ञानदेव तुकाराम गेले 23 वर्ष आणि 24 वर्ष या कालेच्या माध्यमातून आपल्या सासोड नगरीमध्ये 2-3 वर्षापासून वास्तव करत असणारे हरिभक्त महाराज चैतन्य महाराज शिंदे यांना आपण विनंती केली आमच्या काल्याचं कीर्तन सासोडकर मंडळाच्या नाथांच्या मंदिरात घ्या. त्यांनी आपल्या गावाच्या विनंतीला मान दिला
आपल्या नाताच्या चरणी रुजू केली त्याबद्दल मी ग्रामस्थाच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने भजन मंडळाच्या वतीने आणि देवस्थान ट्रस्टीच्या वतीने चैतीच्या वतीने आणि देवाच्या पुजाऱ्याच्या वतीने महाराजांचे आभार मानतो. सुंदर सगळ्यांनी साथ दिली आणि महिलांचे पहिले आभार मानतो. तुम्ही कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थित राहिले. आपल्या कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवली, पारायणाची शोभा तुम्ही वाढवली. आज तुम्ही नसते, आज 50 लोक वाचायला बसले. तेव्हा 50 लोक जर वाचायला बसले नसते तर आमच्या पारायणाची शोभा आली नसती. म्हणून तुमच्यामुळे आमच्या कीर्तनाची शोभा आली, तुमच्यामुळे पारायणाची शोभा आली आणि तुमच्यामुळे पंक्तीची शोभा आली. सगळ्या गोष्टीची शोभा वाढवली असेल तर तुम्ही वाढवली. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो, तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि पुढल्या वर्षी याच्यापेक्षा 3 पट वाचायला बसाव हे तुमच्या चरणावर विनंती. का आपल्या गावची शोभा आपणच वाढवायची असते. आपल्या देवाची शोभा, आपल्या मंदिराची शोभा, आपल्या ग्रामदैवाची शोभा आपणच वाढवायची असते. आपल्या गावची शोभा वाढवणाऱ्याला वनपुरीची येणार नाही, खडाची येणार नाही, नारायणपूरची येणार नाही. आपल्या गावची शोभा आपल्या गावालाच वाढवावं लागेल. म्हणून तुम्हाला पुढल्या वर्षी विनंती करतो, नाताला विनंती करतो, पुढल्या वर्षी, या वर्षीला 50 वाचायला बसले ना, पुढल्या वर्षी 101 व्हा. नाताच्या जन्म प्रार्थना आणि होईल. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही बाजारात जर हिंडतो, कोणत्याही महिनाभर सप्ताह राहिला तर पुण्यात जाता येईल सांगतो. ताई आपल्या नाताच्या मंदिरातलं पारायण आलं बरं, आपल्या तुमच्या मंडळाला सांगा बरं. त्यांनी एवढा गोळ निरोप देतो आणि त्या महिला ह्याच्या बसी त्याच्या बसी सांगत जाते. असं पेरत राहते आणि पेरलं त्या बरोबर महिनाभरानं उगवते. पेरलंच नाही तर उगवणार नाही. व्यासपीठाला एखादा असला त्याला काय घेणं देणं, आले काय गेले का, पेरावं लागते, पेरल्याच्या नंतर उगवते. म्हणून बऱ्याच महिलांना मी विनंती केली, या वर्षीला नाताच्या मंदिरातलं पारायण आहे, बहुसंख्येने उपस्थित बसा. तुम्ही विनंतीला मान दिला म्हणून तुम्हाला ट्रस्टीच्या वतीने आणि ग्रामस्थाच्या वतीने, भजन मंडळाच्या वतीने आणि सप्ताह कमिटीच्या वतीने तुम्हाला पुन्हा डबल धन्यवाद. आणि सुंदर तुम्ही जे अन्नदाते असेल, पहिल्या दिवसपासून तर शेवटच्या दिवसपर्यंत आताच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत ज्यांनी अन्नदान केलं त्यांनाही धन्यवाद देतो. ना तुमचाही प्रपंच सुखी हो असे नाता चरणी प्रार्थना करतो. ज्यांनी कोणी वर्गणी फाडली असेल, कोणी 1000 फाडली असेल, कोणी 51 फाडली असेल, 21 फाडली असेल, त्यांच्यासाठी मी नाताच्या चरणी प्रार्थना करतो. नाथसाहेबा त्याही वर्गणीदारांचा सदैव प्रपंच सुखी ठेवावं अशी नाताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सगळं बहुसंख्येने तन मन धनाने पळाले, धावले, आले, वर्गणी गोळा केली, सगळे रसन नासन. बरं मला काही नाव एकाचं मी घेणार नाही, कारण नाव बरेच माहिती आहे, माझं नाही घेतलं. त्यापेक्षा सगळेच आपले सासवडकर मंडळी, ग्रामस्थ मंडळी सगळेच आपली तन मनाने सेवा केली. आणि रामभाऊनं तर वाहूनच घेतलं, नाताला दत्तकच देऊन टाकलं तुला. रामभाऊनं म्हणून त्यालाही भरपूर सेवा केली. त्याबद्दल त्यांच्याही ग्रामस्थाच्या वतीने आभार मानतो. आणि महत्वाची गोष्ट, जावेदला एक फोन केला का, जावेद आम्हाला पैसे सांगत नाही. जावेदला एक फोन केला का, जावेद सप्ताह आहे बरं नाताच्या मंदिरातला, बरं महाराज येतो ना, पण म्हणणार नाही कधी किती देणार, नाही तर दुसरे स्पीकरवाले बघा लगेच म्हणणार. जावेदही विनंतीला मान देऊन आल्याबद्दल त्यालाही धन्यवाद देतो. आणि फोटोग्राफर शिंदे, तुम्ही आवडून सकाळपासून उपस्थित राहिले आणि आमच्या ट्रस्टीचे मंडळी पहिले येतात घेतले. तुम्ही व्हिडिओमध्ये टाळ घेऊन असं वाजवायला घेतले. पहिले ओपन दिसन आपले ट्रस्टीचे लोक अध्यक्ष सहित दिसन येतात. पहिले त्याने उभं केलं नसलं आपलं सुंदर ते धाणे याच्यावर घ्या, म्हणजे पहिले आपलं गाव दिसलं पाहिजे. पण त्याबद्दल तुमचे आभार मानतो, पुजाऱ्याचे आभार मानतो. आणि आता राहिले वारकरी मंडळी, तुम्हाला विनंतीला मान दिला. तुम्ही आलेकडे होई तसा तुम्ही सुंदर सेवा केली. मोहन महाराज, स्वप्नील महाराज, नारायण महाराज, तुम्ही तिघांना कीर्तन रंगवलं आणि वाचन हे विशाल महाराज, तुम्ही एवढी साथ दिली. जर तुमची साथ नसती तर कार्यक्रम उठला नसता. खरा कार्यक्रम उठला यायचे, कीर्तनाचा कार्यक्रम उठला गायकाचा याच्यावर, पारायणाचा कार्यक्रम उठला वाचकाचा याच्यावर, आणि वर्गणीचा कार्यक्रम उठला सगळ्या गावाच्या याच्यावर. वर्गणीच नसली तर काय केलं असतं. मग सगळ्यांचं सहकार्य ना, सगळ्यांनी आनंदाने खेडीमेळीच्या गावामध्ये सप्ताह पार पडला. सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. श्री नाथांच्या चरणी, भैरवनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. ह्या सासवडकर मंडळीचा कोणता व्यवसाय असो, नोकरी असो, शेती असो, धंदा असो, याच्यामध्ये भरभरणी वाढून द्यावं. आणि सासवडकर मंडळीचा सदैव नाथसाहेबांना प्रपंच सुखी देवा अशी नाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आयुष्यभर सुखी राहा असं मी माझ्या सोपान गागा वारकरी भागवत
तर्फे तुम्हाला आशीर्वाद देतो. त्याचप्रमाणे नारायण महाराज आळंदीकर यांचाही सन्मान क्षीरसागर यांना करतील असे मी त्यांना त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुकाराम महाराज हरणोड यांचाही सन्मान आपल्या ट्रस्टीचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे आपले पेटी मास्तर होणे वकील साहेब कामामध्ये हनुमंत रायासारखे तत्पर असणारे आमचे रामदास इनामके हे आज करतील असे मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे अविनाश सारगुडे छोटा भाऊ बालक शेखर साहेब जगताप बँकेचे शेखर साहेब जगताप हे करतील असे मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे संत सोपान काका आध्यात्मिक शिक्षण संस्था गणेश महाराज वागले यांचाही सन्मान तुमच्या विद्यार्थी सोपान काका आध्यात्मिक शिक्षण संस्था यांचाही सन्मान बाळासाहेब गेंदबा राऊत आपले चेअरमन सोसायटी यांनी देऊन यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे दुसरा सन्मान विनेकरी जालिंदर दिवेकर यांचाही सन्मान अशोक भोंगडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे रामभाऊ देवगुडे यांचाही सन्मान ग्रामस्थाच्या वतीने विनेकरी आमचे शकनरी शिंदे ऐका ज्याचं झालं तर मी घ्या ना उतरून दोन म्हणून मोहन महाराज कुठे मोहन तुकाराम कुठे ऐका शिवाजी विनेकरी शिवाजी महाराज लगड विनेकरी विना घ्या उतरून मोहन विना उतरून त्याचप्रमाणे लक्ष्मण डोळसकर विनेकरी चंद्रकांत गिरमे हे करतील असे मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी उत्कृष्ट 8 दिवस काकडा केला आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये काकडा किंग काकडा
असं नाव त्यांचं उत्कृष्ट पुरंदर तालुक्यामध्ये झाला आहे. विश्वास महाराज मोरे यांचा सन्मान आजू काका जगताप हे करतील असं मी त्यांना विनंती करतो. चला विश्वास मोरे. त्याचप्रमाणे दुसरे काकडा करणारे नामदेव दौंडकर यांचाही सन्मान आमचे राजाभाऊ जगताप सल्लागार हे करतील असे मी त्यांना विनंती. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचे हिंद केसरी पहलवान ज्यांनी अजून जमिनीला पाठ लावली नाही, एकही कुस्ती हारले अशी सातारा जिल्ह्यात कधीच त्यांची हे झाली नाही. सातारा जिल्ह्याचे हिंद केसरी पहलवान त्यांचाही सन्मान हरिभक्त परायण तुकाराम गिरीमे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हे पहलवान बघून घ्या. त्याचप्रमाणे आपले 8 दिवस चौदारकीची सेवा केली दरवर्षी करते गणेश महाराज भुतकर यांनाही आपले गुलाब चवडे सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे भीमराव मोठे आमच्या हनुमान भजनी मंडळाचे बाळासाहेब जगताप हे भीमरावजी मोठ्यांना सन्मानित करतील असे मी त्यांना विनंती करतो. चला. त्याचप्रमाणे दुसरे चौकदार केंद्रा बोरकर त्यांचा सन्मान बाळासाहेब शेवटे करतील असे मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे जे गायकचे सन्मान पहिले करायला पाहिजे होतं मागून राहिले, तुम्ही मागे राहिले, तुमचं बाकी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. स्वप्नील महाराज तुमचाही सन्मान आमच्या टिळेकर अण्णा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे विशाल महाराज ज्यांनी सुंदर मृदुंग वाजवला, कार्यक्रम उचलला, म्हणजे रंगदेवता निर्माण केली. मृदुंगाचार्य हरिभक्त महाराज विशाल महाराज तुमचा सन्मान तर पहिले करायला पाहिजे होता, पण पाठीने मागे राहिला. दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचाही सन्मान पांडुरंग जगताप करतील असे मी त्यांना विनंती करतो. आपली सिस्टीमची व्यवस्था, लाइटिंग, माळा असन, मंदिरातले लाइटिंग असन, बाहेरचे लाइटिंग असं, म्हणजे डेकोरेशन सुंदर पद्धतीची सेवा दिली. सुंदर मस्त आकर्षण बनवलं. त्याबद्दल जागतला मी तर सन्मानासाठी आमंत्रित करतो आणि जागतला ट्रस्टीच्या वतीने धन्यवाद देतो. या सन्मानाला या. आमचे क्षीरसागर अण्णा चैतीचे उपाध्यक्ष त्यांना सन्मानित कर, अध्यक्ष चैतीचे अध्यक्ष त्यांना सन्मानित करण्याची विनंती करतो. मुलांचे डेकोरेशन वाले असेल त्यांचेही मी ट्रस्टीच्या वतीने आभार मानतो आणि त्यांनाही श्रीफळ घेण्याकरता सन्मानित करतो. त्यांनी आपला सन्मान घेण्याकरता माईकडे येण्याची कृपा करा. महाराज ज्यांचे आज कीर्तन झालं काल्याचे, ज्यांनी कीर्तनाने सांगता केली, महाराज थोडी मी एक दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा सन्मान थोडासा पहिले करायचा होता, पण होते थोडेसे काहीतरी झालं, म्हणजे आलं होतं पाकिट, पण ते थोडेसे वाढण्याच्या गडबडीत होते, ते वाढण्यामध्ये होते. त्याबद्दल महाराज ग्रामस्थाच्या वतीने मी क्षमा मागतो आणि माझ्याच्यानं थोडं चुकलं, मी एक दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचा सन्मान आमच्या शकल साहेब आमदाराच्या वतीने त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
नाथसाहेबाचा ग्रामस्थाच्या वतीने होत आहे अमृता बोरकर आहे का इथं? अमृता आहे का? सुरेश यादव आहे का? सुरेश यादव यांचा सन्मान महाराजांच्या विद्यार्थ्यांचा एक सन्मान होत आहे. त्यांनी आमचे बुवा गोसावी मुलांना श्रीफळ देऊन सन्मानित करत असताना मिळेल बुवा. त्याचप्रमाणे बाबा सोनवणे आहे काय? बाबा सोनवणे मोकळा वारकरी कुठे ते वर होता ना तो आपलं आहे का? ज्यांनी आपल्याला 8 दिवस सुंदर स्वयंपाकाची व्यवस्था भले मीठ कमी पडो जास्त पडो पण पडला नाही मला पद्धतशीर टाकलं गेलं. त्याबद्दल आमचे आचार्य शंकर गिरणे यांचाही सन्मान ग्रामस्थाच्या वतीने होत आहे. म्हणून तात्याला मी विनंती करतो त्यांनी इकडे शिरफळ घेण्याकरता येण्याची कृपा करा. त्याचप्रमाणे आमचे ज्यांनी आम्हाला सकाळपासून व्हिडिओ काढला, ज्यांनी आपलं सगळं अख्खं कीर्तन मंदिर आकर्षित आपल्या टेप मध्ये फिट केलं आणि उद्या काही दिवसांना आपल्याला टीव्हीवर आपल्याला दाखवणार आहे, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुमचाही ग्रामस्थाच्या वतीने सन्मान होत आहे, तुम्ही त्याचा स्वीकार करावा. शिंदेचा सन्मान शिंदेचा सन्मान आपले मंदिराचे पुजारी मोहन गुरु भैरवकर हे करतील असे मी त्यांना विनंती करतो. पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ आचार्य आले काय? शंकरदादा आले का? चला ना. त्यांचाही सन्मान आपले बुवा गिरी गोसावी बुवा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला बुवाचा सत्कार करा. बुवाचा सत्कार करा अशी मी त्यांना विनंती करतो. पुंडलिकावर हरिविठोल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाथसाहेबाचा आमचं व्यासपीठ चालवलं ते आदरणीय गणेश राऊत यांचा सत्कार होत आहे. श्री स्वामी समर्थ बोला पुंडलिक गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त. नाथसाहेबांचा श्री स्वामी मंदिराला प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. विश्वात्मके देवे ते देवागते घोषावे दोषोनी मर्याले पदाय दाने हे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे डोरो प्रज्वांचे दुरितांचे तीर जाओ विश्व सहरण सुरे पाहो तो देवांची लोकाओ प्रांगात वर्षे सरळ मुंबई विश्व निशांची मांडी आळी अनवरत मुकुंडली हिरोण्या दर्गा रागत करुते आरव चैतना चिंतामणीचे गाव बोलती दे आर्णव पिवशांचे चंद्रमेघे अलांछन मातकवे तापहीन ते सर्वाणि सदा सकल सोयरे होतु किंबहुना सर्वसुखे पूर्ण होई ही लोकी तो आदि पुरी की अरे पाटा बाबा आहे नाव आहे वृषाली वाघमारे. अतिशय
ऐका, आमच्या या काळ भैरवनाथ अष्टमी निमित्त संपूर्ण सासवडकर मंडळींनी आमच्या जन्म अष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं आणि तो सुंदर तऱ्हेने सुंदर काय उत्कृष्ट कार्यक्रमाच्या उंच गाठून हा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल मी सासवडकर मंडळीचे आभार मानतो. आणि ह्या पारायणामध्ये आमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणासाठी 108 लोक बसले होते. आम्ही 108 का बसवले? तर आमच्या गळ्यामध्ये माळ असते 108 म्हणायची, म्हणून आम्ही विनंती केली होती आपल्या पारायणाला 108 बसावं, म्हणून सगळे 108 लोक बसले. त्यांनी आमच्या पारायणाची ज्ञानेश्वरी पारायणाची शोभा वाढवली. कीर्तनाची बहुसंख्येने उपस्थित महिला मंडळ पुरुष वर्ग हे बहुसंख्येने उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे पहिल्या दिवसपासून तर शेवटच्या काल्यापर्यंत जे जे अन्नदाते होते, कोणाचं एवढ्याचं नाव घेतल्यापेक्षा सगळेच अन्नदात्याचे आभार मानतो. आजचं जो काल्याचं कीर्तन हरिभकरबाई चैतन महाराज शिंदे त्यांच्या काल्याच्या कीर्तनात सांगता झाली. भैरवनाथाची मोठ्या उत्सवात मिरवणूक झाली. भैरवनाथाची ज्ञानोबराची पांडुरंगाची तुकोबराच्या मोठ्या याच्यात गजरात आरती झाली आणि ज्ञानोबराच्या पसायदानानं सगळ्या ग्रामस्थ मंडळीने सांगता केली आणि ज्ञानोबा तुकोबराच्या जयघोषामध्ये अख्खं सासवड अख्खं नगरी अशी दुमदुम केली होती. पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम असाच उत्कृष्ट वाढत राहाव अशी सासवडकर मंडळी विनंती करतो. आणि ट्रस्टीनं चांगलं नियोजन केल्याबद्दल ट्रस्टी आणि ग्रामस्थ मंडळी ट्रस्टीनं पहिल्यापासून मग ट्रस्टी अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल त्यांचे सहकारी मंडळी असेल संचालक वगैरे सगळे त्या सर्वांनीच सहकार्य केलं. भैरवनाथ मंदिराचे पुजारी असेल त्यांनी उत्कृष्ट सेवा केली. जाव्यातनं सुंदरमय स्पीकरची व्यवस्था दिली. फुलांची सजावट सुंदरमय केली. आणि आजचा काल्याचा प्रसाद स्वर्गवासी माननीय चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ संजयजी चंदूकाका जगताप यांच्यातर्फे काल्याचा महाप्रसाद यांनी दिला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा पुन्हा नाथाच्या चरणी प्रार्थना करतो. हा कार्यक्रम चंद्र सूर्य असा चालू राहो. नाथाचरणी कार्यक्रम नाथाचरणी मागणी मागतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी नाथ साहेबाचा. अरे वार्ताना काहीतरी करा. जमतं का तुम्हाला? चला टीव्हीला बघितलं का? बरोबर आहे.